नमस्कार शिक्षक बांधवांनो, चला सर्वांचं आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। योगेश सर, माझा आवाज व्यवस्थित येतोय का? चला पटकन कमेंट करा। माझा आवाज जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर पटकन कमेंट करा। ही लिंक जास्तीत जास्त तुमच्या इतर व्हॉट्सअप ग्रुपवरती, टेलिग्राम ग्रुपवरती काय करा, शेअर करा, जेणेकरून सर्वसामान्य ज्या विद्यार्थ्यांनी कुठेच क्लास लावलेले नाहीये परंतु त्या विद्यार्थ्याची सुद्धा छान पद्धतीने बाळासाहेब शिंदे सर या यूट्यूब चॅनलवर छान तयारी होईल। त्यामुळे आम्हालाही तुम्ही सहकार्य करा। ही लिंक जास्तीत जास्त काय करा, शेअर करा। माझा आवाज व्यवस्थित येतोय का एकदा कमेंट करा। ऑल क्लिअर असा मेसेज टाका। चला, ऑल क्लिअर असल्या पटकन सुरुवात करतो मग लगे। हो येतोय सर, ओके चला, धन्यवाद कमेंट केल्याबद्दल। परत एकदा महाराष्ट्रातील तमाम आपल्या डीएड बीएड एमए बीएड धारकांचे खूप खूप असे स्वागत आहे। बांधवांनो, खऱ्या अर्थाने सध्या कालपासून खूप आनंदाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। पेपर अत्यंत सोपा आहे। तुम्ही जर बऱ्यापैकी जर बेसिक कन्सेप्ट तुमचा क्लिअर असेल तर नक्कीच बांधवांनो तुम्हाला 150+ मार्क पडायला पाहिजे। इतका पेपर सोपा आहे। फक्त टाइम मॅनेजमेंट चांगलं तुम्ही व्यवस्थित ठेवा। महाराष्ट्राचा या वेळेचा निकाल हा रेकॉर्ड ब्रेक लागणार आहे। त्यामुळं चिंता करू नका। आणि तुम्ही सुद्धा खूप कसरत घेतलेली आहे। कोचिंग क्लासेसचे संचालक सुद्धा आदरणीय बाळासाहेब शिंदे सर, आमची पूर्ण टीम तुमच्यासाठी कसरत करते। फक्त आम्ही दररोज गप्पा मारत नाहीये, तर जे क्वेश्चन आलेले आहे आम्ही ते सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क करून काय करतोय बांधवांनो, स्क्रीनवर लावतोय आणि तुम्हाला ते दाखवतोय। नाही तर मी जाऊ शकतो एखाद्या सेंटरवर, कसा मानसशास्त्राचा पेपर आला, काय वाटतं तुला, गणिताचे कोणते क्वेश्चन आले, तेवढे त्या मुलाच्या डोक्यात राहत नाही। मग आम्ही काय केलंय, डायरेक्ट बांधवांनो असं सेंटरवर जाऊन त्या मुलांकडून आम्ही लिहून घेतो मानसशास्त्राचा कोणता क्वेश्चन होता, काय प्रत्येक विषयाचे शिक्षक सेंटरवर जाऊन काय करता ही धडपड करताय। त्यामुळे या स्क्रीनवरचे जेवढे क्वेश्चन आहे हे बांधवांनो त्या अधिकृत परीक्षा केंद्रावर जाऊन गोळा केलेले आहे। परत जे आमचे हुशार विद्यार्थी आहे, मला माहिती की याचं मानसशास्त्र पक्क होतं, मी त्याला सांगत असतो की तू काही क्वेश्चन लिहिण्याचा प्रयत्न करत जा। प्रत्येकाने 2-2, 3-3 क्वेश्चन जरी दिले तर आमचे दररोज 100-200 विद्यार्थी परीक्षेत असतात, तर साहजिक बऱ्यापैकी डाटा आपल्याकडे बांधवांनो प्रश्नांचा येतोय बरं का, प्रश्नांचा। कारण मला माहिती काही भोळे भाबडे विद्यार्थी असतात, त्याला काही समजत नाही, आणि काही हुशार मुलं मात्र परफेक्ट सांगतात बरं का। आता तब्बल 2-2 वर्षापासून मुलं आमच्याकडे सीटीईटीला होते, टीईटीला होते, आणि आता 6 महिन्यापासून टॅट म्हणजे शिक्षक अभियोग्यतेला होते। त्यामुळं मला माहिती आहे माझ्या विषयात परफेक्ट असलेली मुलं कोण आहे, त्यांनी छान पद्धतीने माहिती दिली। तर तुमच्या या स्क्रीनवरती बांधवांनो पहिला क्वेश्चन मी या ठिकाणी काय करतोय, देतोय, तर बघा तुमच्या स्क्रीनवरचा पहिला क्वेश्चन आहे आजचा। बांधवांनो, आज सकाळी हा क्वेश्चन आला होता पहा, पहिल्या शिफ्टला, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या शिफ्टला क्वेश्चन आला होता। निप 2020 चा उद्देश काय? आता तुम्ही म्हणता सर तुम्हाला कसं माहिती, तर माझी सख्खी भाची सोनाली विष्णू जिरेकर हिचा पहिल्या शिफ्टला पेपर होता आणि तिने मला एक क्वेश्चन दिलेले आहे। म्हणजे माझं, मी जिला लहानचं मोठं केलंय, लहानपणापासून वाढवलंय, त्याच विद्यार्थिनीने म्हणजे माझ्या भाचीने बांधवनो तिच्या मामाला मदत केलेली आज। तर तिने हा क्वेश्चन दिलाय, निप 2020 चा उद्देश काय म्हणे, असा क्वेश्चन आला होता। तर बघा पहिला क्वेश्चन आहे बांधवनो, कमवा आणि शिकवा पर्याय। दुसरा आहे जागतिक पातळीवर उत्कृष्ट शिक्षण देणे, दुसरा। आणि तिसरा पर्याय आहे पहा विद्यार्थ्याला नियमित शाळेत शिकवणे, आणि चौथा पर्याय विद्यार्थ्यांना सक्तीने शाळेत उपस्थिती वाढवणे। आता बघा अशा पद्धतीचे बांधवांनो पर्याय आहेत। आपल्याला काय करायचं असतं, त्या दिलेल्या पर्यायापैकी जो सर्वोत्तम पर्याय आहे, ज्या पर्यायाला 100% आपण प्राधान्य देऊन जो सर्वव्यापी आहे असा पर्याय आपल्याला निवडायचा असतो। तर पहा बांधवांनो, कमवा आणि शिकवा ही तुमची बांधवांनो काय म्हणू आपण त्याला, कोठारी आयोग, आपला जो काही 1964चा कोठारी आयोग आहे त्या कोठारी आयोगाचे धोरण आहे, निप 2020चं धोरण नाहीये, त्यामुळे हे कॅन्सल। जागतिक पातळीवर उत्कृष्ट शिक्षण देणे हे चांगला पर्याय आहे। विद्यार्थ्यांना नियमित शाळेत शिकवणे, हे काही बांधवांनो नियमित शाळेत शिकवायचं असेल तर 2020ची गरज कशाला पडली असती, त्यामुळे याला कॅन्सल करू आपण। आणि सक्तीचे शिक्षण बांधवांनो उपस्थिती वाढवणे, तर हे तुमचं काय आहे, आरटीई 2009चं काय बांधवांनो धोरण आहे,
त्यामुळे तुमचं पर्याय क्रमांक परफेक्ट उत्तर आहे 2. चला, ज्यांचं पर्याय उत्तर 2 आलं त्यांनी समजायचंय की आजचा हा प्रश्न तुमचा क्लिअर झालेला आहे. आजचा हा प्रश्न तुमचा काय झालेला आहे, क्लिअर झालेला आहे, असं आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. बरेचसे क्वेश्चन घ्यायचे, त्यामुळे मी थोडीशी माझी स्पीड वाढवतोय. रेग्युलर विनोद प्रेरणादायी बोलणे हे थोडंसं मी आज बाजूला ठेवून डायरेक्ट काय करतो, क्वेश्चन आन्सर या पद्धतीने जातोय. बघा तुमच्या स्क्रीनवर दुसरा क्वेश्चन आहे. पहा, एका मॅडमने आवर्जून मला सांगितलंय उत्कृष्ट नेतृत्व शैलीवर प्रश्न आलता. तर उत्कृष्ट नेतृत्व शैली शाळेमध्ये मुख्याध्यापक राबवत असतो. तर मुख्याध्यापकाची खालीलपैकी उत्कृष्ट नेतृत्व शैली कोणती आहे? कशातून तुम्हाला नेतृत्व गुण त्याचं दिसून येतं? सर्वांना समान वागणूक देणे. आता सर्वांना समान वागणूक देणे हे काही वाईट नाहीये, पण यापेक्षा जर चांगला पर्याय असेल तर याला डिलीट करावं लागत असतं. आपल्या जवळच्या शिक्षकांना कमी तासिका देणे. आता तुमच्या एखाद्या जातीचा, धर्माचा, गावाचा जर शिक्षक आहे, मग त्याला कमी तासिका द्यायच्या का? हे चुकीचं आहे. शिक्षकांना आलेल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यास सर्वतोपरी मदत करणे. व्हेरी गुड. आता याच्यापेक्षा हे चांगलं आहे, वागणूक देण्यापेक्षा सर्वतोपरी मदत करा, म्हणून याला मी कॅन्सल करतो. शाळेत उशिरा येणाऱ्या शिक्षकांना सर्वांसमोर काय द्या, मेमो द्या. बघा, आता हे मेमो देणं चांगली गोष्ट आहे, पण सर्वांसमोर देणं वाईट आहे. बांधवांनो, तुम्ही एखादा व्यक्ती काय झाला त्याचं चुकलं तर तुमच्याकडे नेतृत्व असलं पाहिजे की त्याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. तो उशिरा येतो ना, मग तुम्ही अशी काहीतरी आयडिया करा की तो उशिरा नाही आला पाहिजे. तुम्ही जर मेमो द्याला तर मग तो म्हणतो मी ये रे, मला मेमो देतो, तेरी मेमो देतो, देत बस तू दररोज मेमो, मला काय करायचं ते मी करीन. त्यामुळे शिक्षक हा काय बांधवांनो, सर्वतोपरी मदत करणारा असावा. उलट मुख्याध्यापकाने काय केलं पाहिजे, का उशिरा येतो याचं कारण शोधून ती उशिरा येऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. असं काय पाहिजे होतं, पर्याय पाहिजे होता. तर बांधवांनो, हे आजच्या पेपरला सेकंड दिवसाच्या बांधवांनो, हे दिवसभरामध्ये आलेले जे काही क्वेश्चन आहे त्याच्यावरचे हे प्रश्न आहे. त्यामुळे नक्कीच तुमच्यासाठी इतका अपडेट आम्ही देतोय, कारण सोपं नाही बांधवांनो. हे सगळं टाईप करावं लागत असतं. आदरणीय शिंदे सरांची आग्रह आहे, फापट पासारा गप्पा मारू नका म्हणजे ते पोरांना काहीतरी फायदा होईल असं द्या. त्यामुळे शिंदे सरांसाठी सुद्धा एकदा जोरदार सरांच्या या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करायचं जास्तीत जास्त, आणि तुमचा फायदा करून घ्या तुम्ही. त्यामुळं व्हिडिओ सुद्धा स्टॉप झाल्यावर तुम्ही ही लिंक जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्र मैत्रिणींना आवर्जून पाठवा. जे काही या ठिकाणी शिक्षक आलेले, अय मास्तर हो, तुमच्या बाबूला, शोनूला, पिलूला हे व्हिडिओ द्या. ते नक्की तुमचं बाबू शोनू खुश होईल की सुराज सरांनी खूप छान पद्धतीनं हे क्वेश्चन दिलेले आहे. त्यामुळे सोनू बाबूचा सुद्धा फायदा करून घ्या रे भाऊ. चला ठीक आहे. हा, आता पुढे जातो मी. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, की शिक्षणासाठी प्रशिक्षण का महत्वाचे आहे, यावर सुद्धा प्रशिक्षणावरती क्वेश्चन आला होता. लक्षात ठेवा, निष्ठा ही संस्था आहे पहा. निष्ठा संस्थेसाठी मूल्यमापन नवीन पद्धत आलेली आहे आपली, त्यावरती प्रशिक्षण दिलं जात असतं. तर निष्ठा ही प्रशिक्षण देणारा इथून पुढे लक्षात ठेवा, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने. त्यामुळं विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवायची आहे का तुम्हाला निष्ठा या प्रशिक्षणातून? विद्यार्थ्यांना चांगली गुणवत्ता वाढवायची का? व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. आणि नवीन संकल्पना योजनांची माहिती देऊन आव्हाने सोडवायला तयार करायचं आहे का वरीलपैकी सगळे? आता उपस्थिती वाढवणे हे सुद्धा एक मोठी समस्या असते, ती चांगलीच गोष्ट आहे. गुणवत्ता वाढवणे ही सुद्धा महत्वाचं आहे. मार्क नाही वाढवायचे, आपल्याला गुणवत्ता वाढवायची आहे. आणि नवीन योजना आणि माहिती आणि आव्हानाला सोडवणे हे सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे वरीलपैकी सगळेच बांधवांनो, पर्याय हा असल्यामुळे आपल्याला हे सगळं वरीलपैकी सगळे करावं लागतं. आणि दुसरं एक मी आणखीन तुम्हाला सांगतो की 2017 पासून मी निरीक्षण केलंय किंवा MPSC सॅटला सुद्धा जेव्हा जेव्हा पर्याय हा तुमचा वरीलपैकी सगळे असतो तर 90.90% बांधवांनो उत्तर हे तुमचं वरीलपैकी सगळंच असलं पाहिजे. त्यामुळे डोकं लावायचं नाही जास्त, वरीलपैकी सर्वच या प्रश्नाचे उत्तर आहे. कारण इथं निगेटिव्ह सेंटेन्स कोणतंच नाहीये, निगेटिव्ह सेंटेन्स कोणतंच नाहीये. हे आजचा आलेलं क्वेश्चन आहे बरं का. पुढे, वर्ग व्यवस्थापनाची उद्दिष्टे काय आहे, हे सुद्धा बांधवांनो, वर्ग व्यवस्थापन अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. आजचाच क्वेश्चन आहे. वर्ग शांत करणे हा उद्देश आहे का? आनंदायी शिक्षण देणे हा उद्देश आहे का? की प्रभावी अध्यापनातून सर्वांगीण विकास साधणे हा उद्देश आहे? हे सुद्धा बांधवांनो 50% बरोबर आहे. हे सुद्धा 50% बरोबर आहे. हे सुद्धा तुमचं 100% बरोबर आहे. परंतु इथं पर्याय वरीलपैकी सगळं दिलेलं आहे.
त्यामुळे व्यवस्थापनाचा वर्ग शांत करणे सुद्धा उद्देश असतो. आनंददायी शिक्षण, जर तुम्ही वर्ग व्यवस्थापन चांगलं असेल तर मुलांना आनंददायी शिक्षण देता येतं. अर्धे ओरडते, अर्धे नाचते, अर्धे लक्ष देते असं नाही पाहिजे. आणि आपल्याला प्रभावी अध्यापन जर तुम्ही केलं तर वर्ग व्यवस्थापन व्यवस्थित होतं, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास सुद्धा साधला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे. डोक्यात असू द्या. ठीक आहे, पण इथं हा जर पर्याय नसता तर मग मी जर विद्यार्थी म्हणून असतो तुम्ही याला प्राधान्य दिलं असतं. हा जर पर्याय नसता तर कारण सर्वोत्तम कोणतं आहे 100% हे सुद्धा चुकीचे नाहीये, पण सर्वात जास्त सर्वांगीण विकास साधायचा आहे आपल्याला. नवीन शैक्षणिक धोरण हे ह्या गोष्टीसाठी तयार झालेलं आहे. आता डायरेक्ट नवीन शैक्षणिक धोरणावरती सुद्धा बांधवांनो बऱ्यापैकी क्वेश्चन येतात. काही विद्यार्थी म्हणणार नाही नवीन शैक्षणिक धोरण आलं नाही, पण जे हुशार मुलं आहेत त्यांनी नोंद केली. मी आवर्जून त्यांना बोललोय, आवर्जून मी बोललोय विद्यार्थ्याला 2दा 3दा, आणि हे माझ्या भाषेने दिलेले काय आहे क्वेश्चन आहे. त्यामुळं तुम्ही असं म्हणू नका की ह्यो कसं म्हणतो ते. मी जरी तिथं परीक्षेत गेलो नाही, आता माझी माध्यमिक शाळेवर सर्व्हिसच माझी 12 वर्षाची झाली, मग मी काय परीक्षा देऊ 3दा? गरज नाही मला ती. मी लहान नाही ना, 38 वर्ष झाली रनिंग मला. आता 39 वर्षात मी जून मध्ये पदार्पण करतोय. 13 जूनला बर्थडे असतो माझा, तर त्यामुळे मला गरज नाही ती. पण माझे आहे ना चेले, एवढे शिष्यमंडळी कशासाठी अलग लक्षामध्ये. मी जरी प्रत्यक्ष नाही गेलो तरी आपले पोरं. आणि मला आणखीन सांगा तुम्ही इमानदारीना, महाराष्ट्रातला असा कोणता शिक्षक आहे त्यांनी तुम्हाला आलेले क्वेश्चन बोर्डावर लिहून दाखवले? दाखवा ना मला. बरेच जण गेलेत तिथं, गेलेत ते, अभिनंदन त्यांचं. त्यांनी परीक्षा दिली. काही जण बीएड झालं नसताना सुद्धा परीक्षाची लेंथ कळावी म्हणून दिली, पण ते स्क्रीनवर कोण लावले नाही ना. स्क्रीनवर हे फक्त सुराज सरने लावलेले, लक्षात ठेवा. आता इथून पुढे लावतील लोक. मी प्लॅनच तो तसा केलता की नाही राव, काहीतरी हटके देऊ आपण विद्यार्थ्याला. याची देही याची डोळा, ते म्हणतात ना, बाप दाखवण्यानंतर श्राद्ध कर. हे आलेले क्वेश्चन आहे. पुढे पहा, भारताला एक जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे. व्हेरी गुड. काय शिक्षकाची भूमिका विचारली आहे, शैक्षणिक धोरणात शिक्षकाची भूमिका. आता काही पोरांना हे नाही लक्षात राहत, पोरं मध्ये शिक्षकाची भूमिकावर आलता क्वेश्चन. मग शिक्षकाची भूमिका म्हणजे काय? नवीन जे शैक्षणिक धोरण आहे त्यानुसार शिक्षकाची भूमिका काय आहे? एक जागतिक ज्ञान महासत्ता बनवायचं आहे का? शाश्वतपणे परिवर्तन करणारी पिढी निर्माण करायची आहे का? कल्पनाशक्ती, नीती, बांधिलकी आणि मूल्यवर काही आणि मूल्यांचा विकास करायचा आहे का? व्हेरी गुड. इथं सुद्धा बांधून वरीलपैकी सर्वच या प्रश्नाचं उत्तर आहे. वरीलपैकी हे सगळं नवीन शैक्षणिक धोरणाची काय शिक्षकाची भूमिका आहे. आपल्याला इथं जागतिक महाज्ञान सत्ता बनवायचे. शाश्वत जे काय आपलं मूल्य, संस्कार, चांगुलकी, नीतिमत्ता ही वाढवायची आपल्याला. जे आता जे काही काय म्हणू आपण त्याला, काश्मीरमध्ये जे काही वाईट कृत्य केलं, धर्म पाहून, जात पाहून जर आपल्याला त्यांनी आपल्या सर्वसामान्य नागरिकाची हत्या केली असेल तर ही नीतिमत्ता नसते बांधवनो. मानवतावाद आपल्याला काय करायचा आहे, जगाला शिकवायचा आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर हे खालीलपैकी तुमचं वरीलपैकी सर्व हे होतं, हे आवर्जून लक्षात असू द्या. पुढे पहा, पुढचा क्वेश्चन. शाळेत समाज सहभागाचा उद्देश काय आहे? जो काही आपला शाळेमध्ये विद्यार्थी येत असतात, पालक येत असतात, इतर लोक येत असतात, याचा काय उद्देश आहे? बघा, शाळेतील समाज सहभागाचा उद्देश आजचा क्वेश्चन आहे बांधून, हा दुसऱ्या दिवशीचा. विद्यार्थ्याच्या गुणांची माहिती देणे. जो समाज येणार आहे त्याची माहिती द्यायची, मग गुणांची. सरकारी योजनेची माहिती द्यायची का? विद्यार्थी व शिक्षणातील समस्या शोधून सर्वांगीण विकास साधणे. पहा, जो काही समाजाचा सहभाग आहे तर बांधून यातून सर्वात महत्वाचा का गर्दी वाढवायची, स्नेह संमेलनाला, शाळेत गॅदरिंग आहे, मुलांचा मुलींचा डान्स करायचा आहे, मग गर्दी वाढवायची का? हे शाप चुकीचं आहे. तर ह्या तिन्ही हे सुद्धा वाईट नाहीये, आपल्याला हे सुद्धा आहे, परंतु माहिती देण्याचं काम हे जिल्हा प्रशासनाचं इतरांचं सुद्धा असतं. त्यामुळं तुम्हाला समाजाच्या सहभागातून तुम्हाला तुमच्या समस्या काय करायच्या सोडवून शाळेचा, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधायचा, हे आवर्जून डोक्यात ठेवा. आता काही लगेच म्हणून हो गुणांची माहिती द्यायची ना, 1 मेला सर्व शाळेमध्ये पालक येतात, मग आम्ही मुलांना ते काय करतो, प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड आम्ही काय करतो देतो. तर बांधवांनो लक्षात ठेवा. तर इथं पर्याय क्रमांक तुमचं हे 3 अगदी बरोबर आहे. हे आणि चुकतंय म्हणजे इतके काही चुकीचे नाही, पण सर्वोत्तम हे आपण नाही का, वर्गात जो सर्व गुण संपन्न असतो, जो वर्गामध्ये सगळ्याच विषयात परफेक्ट असतो, आपण त्याला जास्त थोडं लाड करतो ना अशा विद्यार्थ्याचे.
बघा, शालेय व्यवस्थापन समिती कशा प्रकारे काम करते. खतरनाक क्वेश्चन होता आज शालेय व्यवस्थापन समितीवरती. तर ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित करणे, हा जे आपले काही या वर्षाचे वर्षभरातले जे काही ध्येय आणि उद्दिष्टे ते निश्चित करावे लागतात. विविध योजना तयार करणे आणि खर्चाचं व्यवस्थापन सुद्धा करणे. तुमच्या ज्या विविध योजना आहे या वर्षी तुम्हाला राबवायच्या आहे शाळेमध्ये, हे शालेय व्यवस्थापन समिती काम करते, त्याचं व्यवस्थापन करते. पालकांचा सहभाग वाढवून शाळेचा विकास करणे. आता पालकांचा सहभाग वाढवून काय करायचा, शाळेचा विकास म्हणजे विद्यार्थ्याचा आला. म्हणून बांधवनो 1, 2 आणि 3 वरीलपैकी सर्व हे सुद्धा उत्तर अगदी काय आहे, बरोबर आहे. शालेय व्यवस्थापन समिती सुद्धा डोक्यात ठेवा, एकदा बघा, वाचा. ठीक आहे. आणि सोपे असतात हे, काही इतके अवघड नाही. याला की तत्वज्ञान काय काय तुमचं रॉकेट सायन्स नाही आहे की बापरे मग आता का करायचं, कसं भारी प्रश्न आला. बघा आता ह्यो जगातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तुमच्या दृष्टीने खरा शिक्षक कोण आहे. इथं प्रसंग दिलाय, विद्यार्थ्याला नियमित शिक्षा करणारा. बापरे, शिक्षा तर नाही करायची आपल्याला. RTE नुसार गुणवंत विद्यार्थ्याकडे लक्ष देणारा, म्हणजे हुशार आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे का. शिक्षणात कमकुवत विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष देणारा. वा, व्हेरी गुड. आणि दररोज शाळेत येऊन गपचूप नाही, गुपचूप शिकवून जाणारा, म्हणजे ज्याला काही देणं घेणं नाही. येडे या, शहाणे या, मी म्हटलं येईन, हाजरी घेईन, पगार घेईन, जाईल. आलं लक्षात. शिक्षणात कमकुवत विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष देणारा हा शिक्षक असावा बांधवांनो. हुशार विद्यार्थ्याला तर कोणी शिकवण हो, अरे ज्याला काही येत नाही त्याला पायावर उभा करा. आलं लक्षात. तो नाही पुरे जगात नाव कमवू शकला, त्यांनी त्याच्या गावात जरी नाव कमवलं तरी खूप झालेलं आहे, खूप झालेलं आहे. चला परत एकदा बांधवनो लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा. तुमची जेवढी संख्या आहे त्यापेक्षा लाईक कमी आहे. पालक शिक्षक संघावर सुद्धा क्वेश्चन होता आज. पालक शिक्षक संघ सांगा, पालक शिक्षक संघाची भूमिका विचारली. भूमिका काय, भूमिका आहे काय, उद्देश आहे पालक शिक्षक संघाचा. शैक्षणिक सुधारणा करणे. बरं, व्हेरी गुड. शाळेतील समस्याच्या संदर्भात सहभागी करणे. जे काही पालक आहे त्यांना शाळेच्या समस्यासाठी काय करायचं, सहभागी करून घ्यायचंय. सुधारणा, सहभागी, चांगली गोष्ट आहे, सहभागी करून घेणे. व्हेरी गुड. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा पुरवणे. काही मुलांना पाटी नाही, दप्तर नाही, वही नाही, पेन नाही, विशेष गरजा असलेल्या मुलांच्या सुद्धा शैक्षणिक सुविधा नाही. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा शाळेमध्ये अनेक पालकांनी मिळून शाळेला असं काय दिलाय, डिजिटल बोर्ड दिलाय, शाळेला रंगरुटी दिली. पाहिलं असेल ना तुम्ही. हो, आजकाल बरेचसे दान करतात शाळेमध्ये. आणि जिल्हा परिषद शाळेचा चेहरा मेहरा बऱ्यापैकी लोकसहभागातून बदललेला आहे या पालक शिक्षक संघाच्या भूमिकेतून. त्यानंतर शिस्त आणि नियमांबद्दल जागरूकता वाढवणे. जी काही शाळेची शिस्त आहे, जो नियम आहे शाळेचे, तिची सुद्धा जागरूकता काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. आणि वरीलपैकी सगळे. तर बांधवून याच्यातलं वाईट काहीच नाहीये. मग याच्यात वाईट काही नाही म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमचं वरीलपैकी सगळे हे या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. तुमची कन्सेप्ट या ठिकाणी नक्कीच बांधवनो क्लिअर होती. आणि आवर्जून बांधवनो, माझ्या भाचीने स्वतः सांगितलंय की मामा AI प्रणालीवरती सुद्धा क्वेश्चन होता. तर मग तिने बांधवनो हे आवर्जून काय केलेलं आहे, AI प्रणालीवरती तिने लिहून आलं आणि तिने आवर्जून सांगितलं की वरीलपैकी सगळेच हे त्या क्वेश्चनचे काय होते, उत्तर होते. मग AI प्रणालीमध्ये बांधवांनो ती वैयक्तिक शिक्षणासाठी अत्यंत आहे. तुम्हाला जर एखाद्याला प्रोनाउन्सिएशन येत नाही एखाद्या इंग्रजी शब्दाचे, हिंदी शब्दाचे, तर ते AI तुम्हाला वाचून दाखवतोय स्वतः. ही त्यामुळे वैयक्तिक शिक्षणासाठी एकदम चांगली संकल्पना आहे. त्यानंतर विशेष गरजा असलेले मुलगा आहे, ज्या मुलाला दिसत नाही, ज्या मुलाला ऐकू येत नाही, ज्या मुलाला वाचता येत नाही, जे काही त्या मुलांसाठी एकदम काय विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी AI प्रणाली अत्यंत चांगली आहे. आणि आपल्यासाठी काय चांगलं आहे की मूल्यांकन. तुम्हाला जर का मूल्यमापन करायला कंटाळा येत असेल तर तुम्ही AI प्रणालीचा वापर करून चांगल्या पद्धतीने काय करू शकता, मूल्यमापन करू शकता. तर AI प्रणालीचा हे उद्देश आहे. एखाद्याने जरी AI प्रणाली वाचली नसती पण हे पर्यायातून आपलं लक्षात आलं पाहिजे की बांधवांनो वैयक्तिक शिक्षण सुद्धा AI देत असतं. विशेष गरजा सुद्धा बांधवांनो देता येतात, मूल्यांकन सुद्धा करता येतं. अशा पद्धतीचे क्वेश्चन बांधवांनो या आजच्या काय म्हणतो त्याला तुमच्या अभियोग्यता परीक्षेमधील आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, चला अभिनंदन सगळ्यांचं. लाईक तर लईच कमी आहे रे. मी काय बंद करू का हे? हा हे खटाटोप कोणासाठी चालला रे? काय भिकाऱ्या डायवाने तुम्ही साधं तुम्हाला एक लाईक देता येत नाही.
600 विद्यार्थी लाईव्ह आहे आणि तुम्ही लाईक केले 312. तुम्हाला काही डोकं बिक आहे की नाही? काही एखादा माणूस एवढं कष्ट करायला लागले तुमच्यासाठी, इतके भिकारी विचार कस का असू शकतात तुमचे? मी म्हणतो लाईक करा, लाईक करा. एवढे भिकारडे विचार, असे विचाराचे पोरं होते का भविष्यामध्ये शिक्षक? आणि झाले तर काय कामाचे तुम्ही? इथं तुम्ही जेवढे काही क्वेश्चन पाहिले ते काय क्वेश्चन होते? समाजाच्या हिताचे, विद्यार्थ्याच्या हिताचे. जर तुमच्यामध्ये ती वृत्तीच नसेल तर असे शिक्षक होऊन भविष्यात काय फायदा महाराष्ट्राला? आता मी आपलं गपचूप गप पडू शकत नव्हतो का दिवसभरात? कालचा व्हिडिओ तुम्ही केलाच होता. काल दिलेच ना मी तुम्हाला 15 क्वेश्चन. आजही मी 30 क्वेश्चन आणले. का? अरे नको, उद्या जर पोराला आलं तर पोराला शैक्षणिक धोरणावर उपजनात्मक क्वेश्चन जे येतात ते आलं पाहिजे. आरटी वर क्वेश्चन आला उपजनात्मक, तो आला पाहिजे. AI वरती क्वेश्चन आलेला आहे, पालक माता संघावर क्वेश्चन आलेला आहे. हे तुम्हाला समजा म्हणून चाललं ना ते. हा, आता कसं 400 450 वर गेले, मग करा ना तसं, लाईक करा ना तिथं. जसं का तुम्हाला काय कोणी असं धरलंय का लगे लाईक करू नको? हा, अजिबात. बंदूक लावली तुला डोक्याला? काय काय मुलं आहे बा, काय वृत्ती आहे आपली. देवा देवा देवा. चला गुरुजी लक्ष द्या, विचार मोठे ठेवा. खालील पैकी कोणते विधान समावेशित शिक्षण याची अचूक मांडणी करतात? समावेशित शिक्षण म्हणजे समायोजन बांधवांनो. आता तुम्हाला समायोजन, जिथं समस्या निर्माण झाली की तिथं समायोजन असतं. ऍडजस्टमेंट करणे, तडजोड करणे, आलं लक्षात? गरज काय म्हणते त्याला, मनात नसतानाही बांधवांनो जुळून घेणे, याला समायोजन म्हणत असतात. पहा, सर्व विद्यार्थ्यांना समान अभ्यासक्रम शिकवणे. सर्व विद्यार्थ्यांना समान अभ्यासक्रम शिकवण्यात काय समायोजन आहे? विषय कॅन्सल. विशेष गरजा असलेल्या मुलांना त्याच्या गरजेनुसार सहाय्य करणे. गरजेनुसार. तहानलेला पाणी द्या, भुकलेला अन्न द्या. ज्याला ज्ञान लागतं त्याला ज्ञान द्या. भुकलेलं पोट आहे तुम्ही त्याला म्हणता शिकना शिकना. अरे त्याला आधी खायला द्या तुम्ही. अलग लक्षामध्ये. हा, चला, हे जरासं चांगला पर्याय. फक्त शारीरिक अपंग असलेल्या मुलांना समजावून सांगा. फक्त नसणारे, ती सगळ्याच मुलांना आहे. ज्या जरी नसला शारीरिक अपंग, जो डोळ्याने दिसत नाही, ज्याला कानांना नाही, ज्याला समजत नाही, जो भोळा भाबडा आहे, जी महिला आहे. सामान्य शाळेत विशेष शिक्षक असले म्हणजे सामान्य आहे. काय सामान्य शाळेत विशेष शिक्षक पाहिजे म्हणजे जे काहीतरी अपंग शाळेकडून ट्रेनिंग घेऊन आलेले शिक्षक पाहिजे. हे सुद्धा चुकीचं आहे. पहा, फक्त असल्यामुळे हे चुकीचं आहे. जिथं फक्त, केवळ यांच्यासाठी असे जर कमी काय म्हणतो त्याला, विकास हा कमी जर असेल तर बांधवांची पर्याय चुकीची करायचे. पर्याय क्रमांक हा तुमचा 2 या ठिकाणी काय आहे, उत्तर आहे. अशा पद्धतीने बांधवनो आज समावेशित शिक्षणावर सुद्धा क्वेश्चन होता. हा, हे याच्यासाठी मी क्लासची अख्खी यादी काढली आणि पोराला सांगितलं की आज कोणाकोणाचे पेपर आहे, मला 2-2, 3-3. मग सुराशे सरला जर काही गुरुदक्षिणा द्यायची असेल तर माझ्यासाठी पुढच्या मुलांसाठी तुम्ही काय करा, मला 2-3 क्वेश्चन द्या. तेव्हा पोरांनी माझ्यासाठी लिहून आणलेत ते. तुम्ही ते लिहून नाही आणायचे. तुम्ही सुद्धा उद्या जर तुमचा पेपर आहे तर माझा हा नंबर आहे 9657451645. यावर मानसशास्त्राचे क्वेश्चन आले तर बांधवनो, एक कोऱ्या कागदावर जर तुम्ही लिहिले, तुम्हाला कोणी अडचणी करत नसतं तर ते मला क्वेश्चन उद्या आवर्जून पाठवा. म्हणजे असं मी तुमचं उद्या नाव घेऊन इथं टाकन. अलग लक्षात? हा, त्यामुळे मला आवर्जून तुम्हाला काय करायचंय सांगा. एकामेकाला सहकार्य करून हा जो काही ज्ञानयज्ञ हा वाढत नाही. आपण परीक्षेच्या शेवटच्या तारखेपर्यंत येते. लक्षात सगळ्यांना? नाही, काठिण्य पातळी वगैरे काही वाढलेली नाहीये. सेम टू सेम आहे. काही टेन्शन घेऊ नका. काठिण्य पातळी वगैरे काही वाढलेली नाहीये. आवर्जून लक्षात ठेवा. परत दीक्षा, माझ्या भाचीने दिलेला क्वेश्चन आहे हा. दीक्षाचे विस्तृत रूप. आता ती पण शाळेवर एका इंग्लिश स्कूलला टीचर आहे, तर तिनं आवर्जून दीक्षा लक्षात ठेवलं आणि तिनं सांगितलंय दीक्षाचं विस्तृत रूप. का आपलं मामा विचारलं होतं तर बघा, डिजिटल इन्फॉर्मेशन फॉर नॉलेज शेअरिंग. दुसरा पर्याय आहे डिजिटल इंट्रोडक्शन फॉर नॉलेज शेअरिंग. आणि तिसरा पर्याय आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज सेव्हिंग म्हटलेलं. इथं थोडासा पर्याय बदललेला आहे. आणि पहा, पर्याय क्रमांक 4 डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग म्हटलंय. इथं सेव्हिंग आहे आणि इथं शेअरिंग आहे. बघा बांधवांनो, लावा डोकं पटकन. पर्याय क्रमांक कोणता तुमचा उत्तर बरोबर आहे. तोपर्यंत मी पाणी पितो. हा, क्वेश्चन हार्ड आहे हा.
पट 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 सांगायचं. सांगा. दीक्षा ॲप आहे पहा, त्या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना आपण ज्ञानाचं काय करत असतो, आदान प्रदान करत असतो. खूप छान या ठिकाणी ज्ञानाला आपल्याला फायदा होतो त्याचा. त्यामुळे लक्षात ठेवा. सर माझा पेपर 30 तारखेला आहे, नक्की किमान 5 क्वेश्चन तरी मी तुम्हाला देईल. व्हेरी गुड. ईश्वर तुमचं कल्याण करो. जिजाऊ मॅडम बघा, नाव तुमचं जिजाऊ आहे म्हणून तुमच्यामध्ये ही वृत्ती आलेली आहे. तर उत्तर आहे बांधून तुमचं पर्याय क्रमांक 4. सेविंग नाहीये, शेअरिंग हा शब्द आहे. सेव्ह नाही करायचा आपल्याला. आणि ते इन्फॉर्मेशन नाही द्यायची तुम्हाला, इन्फ्रास्ट्रक्चर आहे ती, म्हणजे एक ॲप तयार केलेलं आहे नॉलेजचं, आणि ते काय करतंय, ज्ञान तुम्हाला देण्याचं काम करतंय. म्हणून हे पर्याय क्रमांक 3 पहिले चुकलेले आहे शाप. पर्याय क्रमांक 4 हा तुमचा बरोबर आहे. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग हे तुमचा पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे उत्तर. मग आता याची थोडीशी तुम्हाला माहिती सांगतो, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. बरं, माहिती सांगू का फक्त क्वेश्चन घेऊ? परत उद्या आलं तर काही एक्स्ट्रा, जसं NCERT आलं, सांगा पटकन. माहिती सांगू का फक्त क्वेश्चन घेऊ? तुम्हाला क्वेश्चनची सवय लागलेली आहे. टाकीतलं पाणी आवडतं तुम्हाला विहिरीतलं, समुद्रातलं, नदीचं पाणी नाही आवडत. ते बाबासाहेब म्हणले होते ना, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. पण तुम्हाला वाघिणीचं दूध नाही लागत, तुम्हाला तो फुल्लोक पाणी, वाता पाणी, पांढरं दिसलं की तुम्हाला वाटतं वा 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 वा. आलं का लक्षामध्ये? तर त्यामुळं आपण वाघिणीचं दूध घेऊ. उद्या जर परत याच्यावर काही एखादा क्वेश्चन आला तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग, ज्ञानाच्या देवाणघेवणासाठी डिजिटल पायाभूत सुविधा असा याचा अर्थ आहे. ही तुमची ॲप आहे पहा. ह्या ॲपमध्ये अनेक आपले जो पाठ्यपुस्तक आहे त्याचा वापर त्याच्यामध्ये होतो. याची स्थापना 2001 मध्ये झालेली आहे. याचे संस्थापक परमिता बॅनर्जी हे आहे. याचा उद्देश आहे दर्जेदार शिक्षणाची समान उपलब्धता आपल्याला द्यायची. कारण तुम्ही ॲप जर ती घेतली तर सगळ्याला समान शिक्षण भेटणार आहे, असा याचा सरळ सरळ उद्देश आहे. दुसरा उद्देश पहा याचा, भारतातील शाळेमध्ये जे डिजिटल शिक्षणाचे वातावरण तयार करायचे. कसं वातावरण तयार करायचंय? डिजिटल शिक्षणाचं वातावरण तयार करायचं. खूप छान आहे. जसं आपलं बालभारतीचं जे काही पाठ्यपुस्तक आहे आपले, त्या पाठ्यपुस्तकावर आधारित हे सगळे व्हिडिओज त्याच्यामध्ये बनवलेले आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधवून याचा वापर केला जातो. त्यामुळे हे डाटा आवर्जून लक्षात ठेवा. आज याचं संक्षिप्त आणि विस्तारित रूप विचारलं गेलेलं आहे. उद्या याची स्थापना किंवा याचे संस्थापक कोण आहे विचारले जाऊ शकते. तर याची स्थापना 2001 मध्ये झालेली आहे. परिमिता बॅनर्जी असं यांचं काय आहे बांधवून हे नाव आहे, लक्षात असू द्या. पुढे पहा, काही संक्षिप्त रूप आहे. घेऊ का तुमच्यासाठी संक्षिप्त रूप? घेऊ का? बघा, NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याचं सुद्धा लॉंग फॉर्म भविष्यात येऊ शकतं 2-3 पेपरला. NCERT वर आलेला आहे बरं का बांधवनो. कालच्या पेपर NCERT वर क्वेश्चन आलता एका मॅडमनी आवर्जून, हा किंवा तुम्ही शिंदे सरांच्या तिथं ज्यावेळेस तो मुलगा बोलत होता तर मी त्याला विचारला होता की काही संकल्पना आल्या का, तर तिने विचारलं होतं की सर NCERT ची स्थापना या ठिकाणी विचारली गेलेली आहे. 1961 ला NCERT ची स्थापना झालेली आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद असायचं नाव आहे. या संस्थेखाली भारताचे पूर्ण सगळ्या व्यवस्था काय केल्या जातात बांधवांनो, शिकवल्या जात असतात. लक्षात ठेवा. क्वेश्चन घ्या सर. क्वेश्चन घ्यायचे का? बर बर बर. काय घेऊ? संक्षिप्त रूप घेऊ का क्वेश्चन घेऊ? सांगा पटकन. मला गरज नाही पडली एवढी. तुम्हाला जसं आवडेल तसं मी घेईल. संक्षिप्त रूप घ्या असं तरी टाका, नाही तर संक्षिप्त रूप घेऊ नका, क्वेश्चन घ्या असं तरी टाका. पटकन सांगा. पाणी पितो मी तोपर्यंत. हे नवीन पोराला इडे केले बा, क्वेश्चन घेऊ 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 घेऊ. कंटेंट जर शिकलं तर हजारो क्वेश्चन सोडता येईल ना. क्वेश्चन नाही आले तरी पण नॉलेज बद्दल सर घ्या सर, काही पण घ्या पण फास्ट घ्या. बघू अरे काय संक्षिप्त रूप घ्या. बरं ठीक आहे, चला फास्ट मध्ये संक्षिप्त रूप देतो मी. त्यानंतर तुमचं SCERT ही राज्य स्तरावर आहे. याची स्थापना 1900 काय म्हणू आपण त्याला 62-63 ला झालेली आहे, 2-1 वर्षांनी.
स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग ही सुद्धा बांधवांनो विचारली जाऊ शकते. त्यानंतर SQAAF स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड इश्युरेसी फ्रेमवर्क असं याचं नाव आहे. शाळा गुणवत्ता मूल्यांकनासाठी नवीन जी संकल्पना आली आहे मूल्यमापनाची त्याच्या संदर्भात आलेली आहे. त्यानंतर आणखीन मूल्यमापनाची दुसरी पहा परख नावाची ही संकल्पना आहे. राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र या संस्थेमार्फत परखचा फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कृपया करून याला लिहून घ्या. परख परफॉर्मन्स अॅस्युमेंट व्ह्यू अँड काय ॲनालिसिस नॉलेज ऑफ हॉलिस्टिक डेव्हलपमेंट असं याचं नाव आहे बांधवांनो. ही महत्वाची आहे का परख ही संकल्पना डोक्यात ठेवा. सध्याचं जे राष्ट्रीय मूल्यांकन आपण एका संस्थेकडून केलं जातं. तुम्हाला म्हणतील प्रश्न येईल खालीलपैकी शिक्षकाला मूल्यांकनाचं प्रशिक्षण देण्यासाठी कोणती संस्था, तर निष्ठा. आणि मूल्यमापन कुणामार्फत केलं जातं, तर परख या संस्थेमार्फत केलं जातं. परख हे 2 लक्षात ठेवा. नवीन शैक्षणिक धोरणात आलेले आपल्याला तरतुदी आहे. त्यानंतर HPC हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड हे नवीन समग्र प्रगती पुस्तक आहे बरं का. हे प्रगती पुस्तक यानंतर आता जे काही समान वयातील मुलं आहे आपले समान वयातील मुलं म्हणजे विद्यार्थी एकामेकाचं करतील, त्यानंतर पालक मूल्यांकन करतील आणि नंतर शिक्षक असं ह्या तिघांचं म्हणून विद्यार्थी नाही शिक्षक ह्या तिघांना मिळून आता समग्र प्रगती पुस्तक होणार आहे. त्यानंतर पहा NIOS ही शैक्षणिक धोरणातील नवीन प्रणाली आलेली आहे. वैशिष्ट्य आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. इथून पुढे प्रत्येकाला बांधवांनो काय आहे माहिती का, आपलं नशीब चांगलं आहे महाराष्ट्रात काय आहे मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण स्थापन केलं ना आपले मुलं घरी बसून शिकू शकतात. पण काही आणखीन असे राज्य आहे तिथं मुक्त विद्यापीठाची स्थापना झालेली नाही. म्हणून ह्या वर्षी नवीन शैक्षणिक धोरणानुसार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग तिथं सुरू होणार आहे. त्याचबरोबर ते प्रत्येक राज्यात सुद्धा सुरू होणार आहे. आणि ओपन डिस्टन्स लर्निंग म्हणजे जे काही ज्याचा गॅप आलेला आहे त्या गॅप असलेल्या लोकांना सुद्धा जुळून घेण्यासाठी येणार आहे. राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण NAS नॅशनल अचिव्हमेंट सर्वे तुम्ही नेमकं काय संपादित केलेलं आहे. सध्याच्या ज्या शाळेमध्ये ज्या परीक्षा सुरू आहे चाचण्या, तर त्या चाचण्या बांधून ह्या संस्थेमार्फत सध्या सुरू आहे. मुलं शाळेत येतात शिकतात पास होतात, पण जो काही पायाभूत ज्ञान आहे अपेक्षित जे ज्ञान आहे अपेक्षित जे उद्दिष्ट आहे तिथपर्यंत पोरं गेले की नाही त्यासाठी हे या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. मेरू किंवा MERU मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी म्हणजे बहुविषयक शिक्षा आणि अनुसंधान विद्यालय हे सुद्धा परीक्षेला येऊ शकतं. IMP करा. बघा झालं इतकं सोपा खेळ होता. थोडेसे आलं तर तुम्हाला संक्षिप्त रूप येऊन गेले. मुले आणि पालक यांच्या सन्मानासाठी कोणती कृती टाळावी. काहीतरी टाळायचंय पा टाळायचंय काय टाळायचंय खुल्या चर्चेला प्रोत्साहन देणे. बरं चांगलं असतं प्रोत्साहन टाळायची गरज नाही. शाळेच्या समारंभास उपस्थित राहणे चांगलं आहे टाळू नका. आणि बाल शिक्षणास समर्थन करणे हो हे पण चांगलं आहे समर्थन करा. आणि मानहानी करणारी कृत्य मानहानी वाईट शब्द आहे याला कॅन्सल करू आपण. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. चला फास्ट घेतो. विद्यार्थ्याच्या सकारात्मक दृष्टिकोनासाठी हे आवश्यक आहे. सहाय्यक अध्ययन वातावरण वाढवणे अगदी बरोबर आहे पहा. वर्गातील नियमांची पालनाची गरज नाही पहा. शिस्त राखणे कधीही चूक करून नका याची खात्री करणे. तर सर्वोत्तम पर्याय बांधवांनो हा आहे सहाय्यक अध्ययन वातावरणात काय करणे वाढ करणे. हे चुकीचं आहे सगळे पर्याय. परिणामकारक शिक्षणासाठी विद्यार्थ्याला महत्वाची समजून घेणे. परिणामकारक शिक्षणासाठी काय समजून घ्यायचंय पहा. वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करणे व्हेरी गुड. वर्गात ICT म्हणजे डिजिटल बोर्डाचा प्रोजेक्टरचा वापर करणे आणि विद्यार्थ्याला समजून घेणे हे सगळंच बांधवणं चांगलं आहे. हे माझ्या घरचे प्रश्न नाही बरं का. नाही तर म्हणतात सर्व्हिस वरीलपैकी सर्व करून आणले ते पोरं जे सांगते ते करते ना. आपली पोरं कागदावर लिहून आणते आपल्यासाठी. हा नाद नाही करायचा. पोराला मीच सांगितलं होतं गुरुदक्षिणा द्या मला, तर गुरुदक्षिणा तीच द्यायची. आलं लक्षामध्ये. ओके पुढे पहा. शिक्षक हा सकारात्मक वृत्तीचा असतो. शिक्षकाचा कसा प्रयत्न करावा. पहा शिक्षक हा सकारात्मक वृत्तीचा असतो. शिकवण्याचा कसा प्रयत्न करावा. अनुपस्थित राहावे शिकूच नाही. परिसंवाद टाळावा बर. आणि मध्यान्नाला प्राधान्य द्यावे.
आणि उत्साह आणि वचनबद्धता वाढावी. हो, आपण बांधवांनो हे सगळं काय आहे चुकीचं आहे. मग तुम्ही काय करायचं, वचनबद्धता तुमची तुमच्या पेशेविषयी ठेवा, कारण आपल्या पेशेवर आपण काय पाहिजे, कटिबद्ध पाहिजे. त्यामुळे बघा, शिक्षक हा सकारात्मक वृत्तीचा का असावा, त्यांनी उत्साही वातावरणाने त्याच्या पेशेविषयी कटिबद्ध ठेवली पाहिजे. नाही तर आज पाऊस पडला मी शाळेतच जात नाही, नाही, तुम्ही जरी बांधून पाऊस पडा तर तुम्हाला शाळेत जावं लागणार आहे. ही तुमची काय आहे, वचनबद्धता आहे. ते नाही म्हणते ती मेरा वचन आहे मेरा शासन आहे. अशा पद्धतीने बांधवांनो आपल्याला आपलं वचन पाळायचंय. सेवा अंतर्गत शिक्षक आणि शिक्षण कार्यक्रमाचे उद्देश: पगार वाढ, शिकवत राहणे, समस्या सोडवणे, आधार यंत्रणा पुरवणे. बघा आता सगळ्यात महत्वाचं काय याच्यात, समस्या सोडवायच्या. फक्त नुसतं शिकवत नाही राहायचं, वर्गात विद्यार्थ्याच्या ज्या समस्या आलेल्या आहेत त्या सोडवायच्या. आधुनिक काळातील शिक्षकाचे आव्हान काय? बघा आता वाढलेला पगार हे आव्हान आहे का, अधिक सुट्ट्या आव्हान आहे, नवीन मागण्या का, श्रोत्यांची विफलता? तर नवीन मागण्या, जे काही तुमच्या नवीन मागण्याच्या ऐवजी समस्या शब्द पाहिजे होता. नवीन समस्या, मागण्या असा त्याचा अर्थ आहे. सामान्यतः परिणामकारक अध्यापनासाठी कौशल्यावर भर दिला जातो. संशोधन, तंत्रज्ञान, परिणामकारक वर्ग व्यवस्थापन. तर बघा, आणि वैयक्तिक बॉन्डिंग. तर सर्वात महत्वाचं काय, परिणामकारक वर्ग व्यवस्थापन. पहा, वर्ग व्यवस्थापन केले हे कौशल्य आहे. हे तुमचे बाकीचे असे जनरल आलेल्या गोष्टी. वर्गातील आव्हानांना चांगले शिक्षक कसे प्रतिसाद देतील? बघा, शिक्षकावर आलेला क्वेश्चन आहे. कसं तुम्ही सामोरे जाल? विद्यार्थ्यांच्या समस्या शोधून उपाय करणे. अगदी व्हेरी गुड. हाची दुर्लक्ष करून चालणार नाही. पालकांना लक्ष घालायला सांगणार. हे तो पळवकोटी धोरणे आणि मुख्याध्यापकाकडे तक्रार करायची, हे महिला वर्गाचे काम असते. सर तो मुलगा खूप नाही का काय खूपच डांबरट आहे, मला त्या वर्गात जायला भीतीच वाटते. मग आता असं नाही करायचं. दे दणादण 2-3 ठोके द्यायचे ते पोराला. आपण आपले तिकडे काय करायचं, काम फत्ते करून टाकायचं. काय मुख्याध्यापकाचं काय तो पण घाबरणार नाही. जर तुम्ही घाबरते तोही घाबरत, तोही माणूसच आहे ना. शिक्षक वर्गातील परिणामकारकता कशी वाढवू शकतात? परिणामकारकता वाढायची काढतात. प्रभावी अध्यापन आणि कृतीयुक्त सहभाग. व्हेरी गुड. हा शब्द जिथं जिथं आला तिथं तिथं तेच उत्तर असतं. वर्गातील विद्यार्थ्यांना सक्तीचे नियम. सक्ती कॅन्सल झालेली आता. मॉनिटर ठेवून कुठं वर्ग चालित असते का रे? आणि मुलांना शांत बसायला सांगून काय करायचे, शैक्षणिक कामं करायचे जुन्या शिक्षकांसारखे. हे कॅन्सल, अरे हे कॅन्सल, अरे ओ ताई हे कॅन्सल, अरे मुंग्याकडून आले याच्यावर, अरे आता हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल आणि हे तुमचं कृतीयुक्त बरोबर आहे. चला धन्यवाद. तर अशा पद्धतीने गुरुजी क्वेश्चन तुमचे सगळे आलेले होते आणि तुम्ही अवघ्या थोड्या वेळाच्या हाकेवरती एवढे जण काय झाले उपलब्ध झाले. यानंतर आदरणीय शिंदे सरांचा इंग्रजीचा तास आहे, भन्नाट आहे आणि तुमच्या मागचे जे काही टॉपिक आलेले आहेत त्या टॉपिकवरती शिंदे सरांचा तास आहे आणि त्यानंतर शरद सरांचा सुद्धा मॅथचा सुद्धा तास आहे. आणि जसे मी बांधवांनो क्वेश्चन आणलेत तसेच शरद सरांनी सुद्धा मॅथचे क्वेश्चन आणलेले आहे. या काल आणि आजच्या दिवसभरात जेवढे काही मॅथचे क्वेश्चन आहेत, तुमचे सिम्प्लिफिकेशन असेल, तुमचे शेकडेवारी असेल, सरळ व्याज असेल किंवा तुमचं काय म्हणतो आणखीन त्याला काय म्हणतात त्याला चढत्या क्रमाने, उतरत्या क्रमाने वगैरे वगैरे सगळे उदाहरणं ते बिचारे टाईप करत होते मागाशी मी बघितले. त्यामुळे सगळ्यांनी कालच्या आणि आजच्या दिवसात जे क्वेश्चन आलेले आहे ते क्वेश्चन तुम्ही काय करा, आवर्जून बघा. ठीक आहे, एवढं बोलून थांबतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मात्र शेअर करा, तुमच्या स्टेटसला ठेवा. तुम्ही जर हा व्हिडिओ तुमच्या स्टेटसला ठेवला तर नक्की तुमचं स्टेटस वाढणार आहे. उद्या परीक्षेत जात असताना तुम्हाला आधी जे येतं बांधवणं आधी ते सोडा. आलं लक्षात? मला असं म्हणायचं नाही की त्याला डिलीट करा किंवा त्याला सोडून द्या, पण बांधवणं शक्यतो फास्ट 2दा तरी तुम्ही फेरी मारा. पहिल्या फेरीमध्ये जे येईल ते करा आणि दुसऱ्या फेरीमध्ये जे येत नाही मग त्याला सोडीत बसा. मुलांचा प्रॉब्लेम हा येतो की सर सोपं आहे, सोडल्यामुळं आम्ही नाही का 150 पर्यंतच पोहोचतोय, मग शेवटचे 50 क्वेश्चनला आम्हाला खूप कमी वेळात कुठेही काय करावं लागतं बांधवांनो, टिक करावं लागतं. अंदाजे आम्ही उत्तर देतो. तो कुठेही टिक देण्याच्या ऐवजी वन लाईन पकडा, एखादा तुमचा लकी नंबर किंवा त्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतं सर्वात जास्त उत्तर कोणत्या पर्यायाला आहे तर तोच पर्याय घ्यायचा, दन 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 वन लाईन हाणून टाकायचं. कमीत कमी 10-20 शेवटच्या 5 मिनिटातलं गोष्ट सांगायला लागलो मी तुम्हाला. एवढे लॉजिकचा वापर करा. ईश्वर तुमचं भलं करो अशी मी ईश्वरचरणी
प्रार्थना करतो. हा, खूप महत्वाचं म्हणजे काय विषय आहे का बरं. हा, तुमच्या काही अडचणी आहेत तर पटपट तुम्ही कमेंट करू शकता. पटकन अडचणी सांगा. कुणाच्या काही अडचणी आहे का, पटकन अडचणी सांगा, अडचणी सांगा. मी पहा समोर आहे. हा, दुसरी गोष्ट एक सगळ्यात महत्वाची की गुरुजी उद्या जाताना जर तुमचं आधार कार्डवर जर का वडिलांचं नाव असेल आणि पतीचं आधार कार्ड असेल तर तुम्ही 100 रुपयाचा बॉन्ड पेपर घेऊन जायचा आहे. 100 नाही राहिला आता 500 रुपयाचा बॉन्ड. नाही तर मॅरेज सर्टिफिकेट, तुमचं राजपत्र असेल चालेल, तुमचं पॅन कार्ड चालणार नाही, लक्षात ठेवा. पॅन कार्ड चालणार नाही. सर माझा पेपर थर्ड शिफ्टला आहे. सुराशे सरला फॉलो करा. शिंदे सरांचे वाक्य खरं मराठी आणि मानसशास्त्र विंग स्कोर आहे 100%. धन्यवाद शिंदे सरांचे व टीमचे. धन्यवाद तुमचं. चला पटपट पटपट पट तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा पटकन, मी ते सोडवतो. सर उद्या येणार आहात का. हो उद्याही येतो मी, पण मला क्वेश्चन द्या उद्या. ज्यांचे असे क्वेश्चन जसे दिले, आता विद्यार्थ्यांनी जर क्वेश्चन दिले तुम्ही आवर्जून ती घेईल. क्वेश्चन आल्यावर आहे तसे मी प्रयत्न करतो. मग विद्यार्थी ज्यांना मी शिकवलोय ते बिचारे कर्तव्याशी एकनिष्ठ राहतात, तसं तुम्ही राहा. आणि तुम्ही बांधवांनो काय करा, उत्तर द्या. सर माझ्या मैत्रिणीचा आज पेपर झालाय. तिने सांगितली सुराज सरांना मी फॉलो केलं होतं आणि त्यांनी सांगितलेलं मानसशास्त्राचे 80 ते 90% आले होते. अरे वा वा वा, काय ताई. करुणा शेलकर मॅडम आणि त्यांच्या ज्या मैत्रीण आहे त्यांचं अभिनंदन. बघा धन्यवाद तुमचं. मतदान कार्ड चालेल का. चालणार नाही. मी काय सांगितलंय, जर वडिलांचं नाव आहे फॉर्म मध्ये आणि तुमचं आधार कार्ड जर पतीच्या नावाने असेल तर तुमचं लग्नाचं जे काही प्रमाणपत्र असतं, मॅरेज सर्टिफिकेट, तेच लागणार आहे. नंबर 1. ते नसेल तर राजपत्र. ते नसेल तर काय करायचं, बॉन्ड घ्या. बॉन्ड बांधून 500 रुपयाचा आणि त्याच्यावर रात्रीतून करा. आज सापडा कुठंतरी, रात्रीतून करा सापडा बॉन्ड पेपरवाला. नोटरीवाले कोणते करून घ्या. शोभा घुगेताई तुम्ही कुठून आहात. विषयनुसार सलग प्रश्न घेतात का सर. मिक्स क्वेश्चन असतात. 4-5 क्वेश्चन येतात एका टॉपिक वरती. 2, 3, 4, 5च्या दरम्यान मिक्स क्वेश्चन असतात, लक्षात ठेवा. सर टेस्ट पाठवा ॲपवर. बरं पाठवतो ताई पाठवतो. सर पॅन कार्ड चालेल का. नाही ना ताई, पॅन कार्ड नाही चालत. मी मागाशीच व्हिडिओ करून टाकला. हो सर विद्यार्थ्यांना एकदा पर्याय सेव्ह केल्यानंतर पुन्हा उत्तर बदलता येते का. नाही, तुम्ही सेव्ह करूच नका ना. पण शेवटचे ज्यावेळेस झालं तुमचं आणि त्यावेळेस करा. तुम्ही जरी नाही सेव्ह केलं तर ऑटोमॅटिक नंतर सेव्हच होतं ते. पण करा, शेवटी सगळं झाल्यावर सेव्ह करा. सर तुम्ही खूप छान शिकवता आम्हाला, तुमचे धन्यवाद. ओके. त्यानंतर सर हा तुमचे मानावे तितकेच आभार. धन्यवाद मॅडम. काय नाव आहे. इंग्लिश गुरु नाव आहे त्या सरांचं. सर मानसशास्त्र किती मार्क येतात. 30+ मार्क आहे. बरेच जण विद्यार्थी म्हणतात की 35 ते 40, 30 पेक्षा जास्तच आहे. कारण काय, ते 5 क्वेश्चन कोणते माहिती का. आता हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, RTI, तुमचा इतर शिक्षण संकल्पना आहे, जीकेचे क्वेश्चन असतात. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, चालू घडामोडी जे काय असतं का, त्या चालू घडामोडीवर आधारित क्वेश्चन हे मानसशास्त्राच्याच लेवलचे असतात. त्यामुळे मुलांना तसं वाटतं. सर एकदा ऑप्शन सेव्ह केल्यानंतर पुन्हा नाही. एकदा ऑप्शन सेव्ह केल्यानंतर पुन्हा ते करता येत नाही. ऑप्शन सेव्ह करायचे नाही पहा. हा लक्षात ठेवा. लॉक नंतर करा. सर ज्या नावाने आधार कार्ड आहे त्याच नावाचं फॉर्म भरला असेल तर काहीच न्यायची गरज नाही. ओळखपत्र म्हणून आधार कार्ड घेऊन जा. आधार कार्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट. आधार कार्ड महत्वाचं आहे. आधार कार्ड महत्वाचं आहे. आधार कार्ड महत्वाचं आहे. आधार कार्ड महत्वाचं आहे. चला पटपट पटपट. आणखीन कोण क्वेश्चन विचारू शकता तुम्ही. क्वेश्चन विचारू शकता. उत्पत्ती येते का. उत्पत्ती सरळ सरळ येत नाही, त्याच्यावर उपायजनात्मक क्वेश्चन येतात. उत्पत्ती सरळ सरळ येत नाही. पण एक विद्यार्थिनी आली, तिचं म्हणणं होतं की निरीक्षणात्मक सामाजिक निरीक्षणात्मक अल्बर्ट बांदुरा यांची उत्पत्ती विचारली असते. ती म्हटली, पण ती पण अशी उपयोजनात्मक होती. त्यामुळे तुम्हाला सहज सांगता येतं ते. असं उत्पत्तीकारक त्याची नावं पाठ करण्याची गरज नाही. शास्त्रज्ञ कोणता पाठ करायची गरज नाही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुमचे UPSC लेवलचे शिकवणं आणि एक्झाम मध्ये सरळ सेवा क्यूसेल खूप छान तयारी करून घेतली. बर
धन्यवाद. कोणी अश्विनी मॅडम म्हणतात सरपटी सर काय सरपते, हा सरपतीच. सर अपार आयडीचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो का? हा ना, विचारला जाईल ना. अपार आयडी आणि तुमचं सरळ यावर क्वेश्चन घेतलं ना आपण. हा, त्यामुळे ते बघून घ्या एकदा व्हिडिओ अपार आयडीचा त्याचा. सर आयडी प्रूफ म्हणून पॅन कार्ड चालेल का? आयडी प्रूफ म्हणून पॅन कार्ड चालेल, पण ज्याचं काय म्हणू आपण त्याला, तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेटच्या ऐवजी तुम्ही पॅन कार्ड नाही दाखवू शकत, हे मात्र लक्षात ठेवा. आधीचे प्रश्न येतात ते सोडून मग राहिलेल्या प्रश्नावर येऊ शकतो, पण म्हणजे पुढचा प्रश्न सोडून पुन्हा मागच्या प्रश्नावर जाता येते. हो, तुम्ही समजा पहिले 10 क्वेश्चन सोडले, मधले 11 ते 20 स्टॉप केले आणि 21 ते 30 सोडवले, तर परत तुम्हाला 21 ते 30 वर जाता येतं, मागं पुढं करता येत असतं. हो, मागं पुढे करता येते. सर मी मॅरिड आहे, परंतु माहेरच्या नावाने फॉर्म भरला आहे. माझ्याकडं माहेर आणि सासराचे दोन्ही आधार कार्ड आहे. मग माहेरचंच घेऊन जा, माहेरचं घेऊन जा. पियाजे शास्त्रज्ञावर प्रश्न आला का? नाही आला, आतापर्यंत पियाजे विचारलेला नाही. त्यामुळे 6 पेपर झाले, अजूनही 6 पेपरला पियाजे विचारला नाही. टेन्शन घेऊ नका. नाहीतर पियाजे खूप छान आहे, आपल्या पुस्तकात बेस्ट छान पद्धतीने मांडलेलं आहे आपण पियाजे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ऑप्शन का ओपन ऑप्शन येते का? ऑप्शन कन्फर्म येते का? हो, ऑप्शन असतातच ना, 4 ऑप्शन येतात, 4 ऑप्शन 4च येतात. सर विद्यार्थीसाठी खूप धडपड आहे, तुमची प्रेरणा मिळते आमच्यासाठी. ओके, अरविंद सरांचे खूप खूप आभार, धन्यवाद. बघा तुमची क्वेश्चनही घेते. सर कठीण पातळीवर वाढणार आहे का? 5 तारखेला प्लीज सांगा. नाही, कोणी काही सांगतं काही नाही, एकदा लॉक करतात ते, काही नाही, अशीच काठीण्य पातळी राहील. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मनस्थिती चांगली ठेवा. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. चला, आता अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपले लाडके शिंदे सरांचा तास आहे, खूप छान आहे इंग्रजीचा, तेवढा तास सरांचा आवर्जून करा. आणि त्यानंतर लगेच शरद जाधव सरांचा सुद्धा तास आहे, त्यामुळे शरद जाधव सरांचा सुद्धा तास करा. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.